आजकाल मुलांचा डब्बा म्हणजे खूप मोठा टास्कच झालेला आहे. त्यांच्या मनासारखं काही द्यायचं असेल तर तयारी आदल्या दिवशीपासूनच करावी लागते. बरं, एवढं सगळं करून त्यांनी ते फिनिश केलं तर खूपच मजा येते. शिवाय मनालाही समाधान की आपली मेहनत कामाला आली. या ठिकाणी असंच आज माझ्या मुलांचा सगळ्यात आवडता नाश्ता मी बनवत आहे. ते म्हणजे साबुदाणा खिचडी. त्यासाठी साबुदाणा मी रात्रीच भिजवून घेतला होता. सकाळी याला आता थोडीशी मिरची आणि थोड्याशा बटाट्याची फोडणी करून त्यासोबत थोडेसे शेंगदाणे देखील टाकलेले आहेत. याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता साबुदाणा थोडासा मोकळा करून घेतला होता. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकलं होतं. सगळे जिन्नस टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून 2 ते 3 मिनटं याची वाफ केली आहे. आता उपवास नव्हता त्यामुळे मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकली आहे आणि थोडीशी साखर, जेणे की चव बॅलन्स होईल. परत एकदा याला व्यवस्थित हलवून घेतलेलं तर साबुदाणा मस्त मोकळा मोकळा छान असा आपल्या या ठिकाणी वाफला गेला आहे. बघू शकता एकदम मोकळा मोकळा मऊसूत साबुदाणा या ठिकाणी तयार झालेला आहे. नाश्त्याची तयारी झाली आहे, सोबत डब्याची देखील मी तयारी करत आहे. डब्यामध्ये मी थोडेसे या ठिकाणी ताजे वाटाणे होते, याला मोड फुटले होते. आता याचं काहीतरी करावंच लागेल या हिशोबाने मी यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकून याला वाफवून घेतलं आहे. साबुदाण्याची खिचडी म्हटल्यानंतर तर इकडे पहा, कंट्रोलच होत नाही. लगेचच खायला सुरू आणि त्यानंतर खाऊन खुश आणि उड्या देखील यांनी मारलेल्या आहेत. तर त्याला मी आज साबुदाण्याची खिचडी दिलेली आहे डब्यामध्ये. सोबतच थोडेसे काळे मनुके देखील दिलेले आहेत. डब्बा त्याचा पॅक झाला आहे. सोबतच मी आहोंचा देखील डब्बा या ठिकाणी पॅक केलेला आहे. आहोंच्या डब्यासाठी मी या ठिकाणी आज मटकीची भाजी बनवली होती. सोबत थोडेसे ताजे वाटाणे देखील दिलेले आहेत आणि त्यासोबत मी दिलेलं आहे थोडंसं ताक, जेणेकरून पोट नक्कीच भरेल. त्यासोबतच आहोंना आज नाश्ता करायला वेळ नव्हता म्हणून नाश्ता देखील त्यांचा डब्यातच पॅक करून दिला.